हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रॅप सॉन्गचा व्हायरल व्हिडिओ वेदांत अग्रवालचा नाही, वेदांत अग्रवालचे वकील प्रशांत पाटील आणि कुटुंबियांची माहिती। विशाल अग्रवालच्या नातेवाईकांनी पत्रकारांवर हात उचलला, अग्रवाल यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांवर नातेवाईकांची अरेरावी। पुणे अपघात प्रकरणामध्ये येरोडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी अनियमितता केली का याचा तपास होणार, हडपसर विभागाच्या एसीपी अश्विनी राख चौकशी करणार। पुणे कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करत दोषींना कठोर शिक्षा द्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पुणे अपघात प्रकरणावर पोलिसांवर कोणी राजकीय दबाव टाकला, पहिला फोन कोणी केला हे फडणवीसांनी सांगावं, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या असताना पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत, सुप्रिया सुळे यांचा सवाल। नेहमी फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का, पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वकील पवारांचे निकटवर्तीय आमदार नितेश राणे यांची टीका। नितेश राणे नेमक्या कोणत्या पवारांबद्दल बोलले ते त्यांनीच सांगावं, सुप्रिया सुळेंचा नितेश राणेंवर पलटवार। पुणे पोलीस आयुक्तांनी अपघात प्रकरणात पैसे खाल्ले, एखाद्या संस्थेमार्फत चौकशी करा, रवींद्र धंगेकर यांचा आरोप। अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केली, विशाल अग्रवालकडून पोलीस कोठडीमध्ये कबुली, सूत्रांची माहिती। विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी, भावासोबतच्या मालमत्ता वादात छोटा राजांची हातमिळवणी केल्याचा आरोप, पोलिसांना सहकार्य करणार, सुरेंद्र अग्रवाल यांची प्रतिक्रिया। टीव्ही9 मराठीच्या बातमीनंतर जळगाव हिट अँड रन प्रकरणातील दोन्ही आरोपींना मुंबईतून अटक, जळगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाला आणि बिल्डरच्या मुलाला अटक। अहमदनगरच्या प्रवरा नदीमध्ये एसडीआरएफची बोट उलटून दुर्घटना, बोट दुर्घटना होतानाचा व्हिडिओ समोर, एसडीआरएफच्या पथकातील 5 पैकी 3 जवानांचा मृत्यू। डोंबिवलीमधील स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी झाल्याची माहिती, जखमींची संख्या वाढण्याची शक्यता। डोंबिवलीमध्ये स्फोट झालेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न, बचाव कार्य सुरू। डोंबिवलीच्या अंबर केमिकल कंपनीमधील मोठ्या स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट, स्फोटानंतर परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या। डोंबिवलीमध्ये स्फोट झालेल्या कंपनीतील अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। डोंबिवलीमधील स्फोटाबाबत प्रशासनाला योग्य सूचना, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। गजानन कीर्तीकरांनी दिलगिरी व्यक्त केली, त्यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। चाळीसगावमध्ये कांद्याचे दर कोसळले, कांद्याचे दर प्रति क्विंटल 100 ते 150 रुपयांनी कोसळले, निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण सुरूच। पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि राजस्थानमधील हजारो शेतकरी शंभू बॉर्डरवर, शेतमालाला किमान हमी भाव आणि विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।